लोकशाहीत आंदोलन हा हक्क आहे, पण आंदोलनाची भाषा आणि स्वयंशिस्त आवश्यक असते। 2018च्या नाशिक मुंबई लॉंग मार्चने हे शिकवलं। पण प्रश्न आहे, मनोज जरांगेंना हे का जमलं नाही? जरांगेंचे आंदोलनकर्ते मुंबईत हुल्लडबाजी का करतायत आणि 2025च्या आझाद मैदानातील घटनांनी प्रश्न उपस्थित केलाय की महिलांची सुरक्षा धोक्यात येते, तर हे आंदोलन मग कुठल्या दिशेला जातंय? नमस्कार, मी विजया। मुंबईकडे झेपावलेल्या आंदोलनांचं पहिलं चित्र पहा। मार्च 2018 मध्ये अखिल भारतीय किसान सभा नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नाशिकपासून मुंबईपर्यंत 180 ते 200 किलोमीटरचा पायी मोर्चा राबवला होता। या मोर्चामध्ये सुमारे 30 ते 50 हजार शेतकरी सहभागी झाले। त्यांच्या मागण्यांमध्ये कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, आदिवासी हक्कपत्रे आणि शेतमालावर हमीभाव यांचा समावेश होता। शेतकऱ्यांनी रात्री चालत मुंबईत पोहोचण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून परीक्षार्थींना त्रास होऊ नये। मोर्चा पूर्णपणे शांत होता, कुठलीही हिंसा किंवा तोडफोड झाली नाही। मुंबईकरांनी त्यांना पाणी, बिस्किटं, बाटली आणि नैतिक पाठिंबा दिला, ज्यामुळे मोर्चा यशस्वी ठरला। मोर्चाच्या शेवटी राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यावर आश्वासन दिले। शांततेच्या माध्यमातून दबाव निर्माण झाला, जनसमर्थन जिंकले गेले आणि आंदोलन यशस्वी ठरले। आंदोलनाचं दुसरं चित्र पहा, काय दर्शवतंय। 29 ऑगस्ट 2025 पासून मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत। आंदोलन स्थळावर गोंधळाचे प्रकार दिसले, पोलिसांनी वाहतूक अडथळ्याचे इशारे जारी केले। जरांगेंच्या कार्यकर्त्यांची मुजोरी मुंबईभर दिसली। पत्रकार संघटनांनी महिला पत्रकारांशी गैरवर्तनाच्या तक्रारीवर इशारा दिला। जरांगे यांनी समर्थकांना संयम राखण्याचे आवाहन केले। मुंबईकरांना शहरात सुरक्षितता हवी आहे। महिला पत्रकारांवर हल्ला झाल्याने लोकांचा विश्वास कमी होतो। जो मोर्चा आहे तो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आलाय आणि त्याचं वार्तांकन करण्यासाठी सगळ्याच आम्ही महिला पत्रकार असो किंवा पुरुष पत्रकार असो किंवा कॅमेरा पर्सन असो, आम्ही धडपडतो आहोत। आम्ही प्रत्येक क्षणाक्षणाची बातमी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आहोत। परंतु हे करत असताना आंदोलकांच्या वतीनं पत्रकारांना शिवीगाळ करणं, त्यांना धक्काबुक्की करणं, त्यांच्याशी हुज्जत घालणं, त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी झुंबड करणं, विशेषतः महिला पत्रकारांना घेरून ठेवणं, जे कॅमेरा पर्सन्स आहेत त्यांना शिवीगाळ केली जाते आहे, कशा पद्धतीनं त्यांना दगड मारले जात आहेत, या गोष्टी जेव्हा आम्ही सांगत होतो त्यावेळेला मनोज जरांगे पाटील यांची ऐकून घेण्याची त्या काळात तरी मानसिकता दिसत नव्हती। टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती म्हणाल्या, दुपारी 12:30 कुलाबा ते फोर्ट माझ्या कारला वेढलं, बोनटवर मारलं, मला अनसेफ वाटलं। हा अनुभव वैयक्तिक असला तरी महानगरातील सार्वजनिक सुरक्षेबाबत प्रश्न उभा करतो। चला आपण पाहूया दोन आंदोलनांची तुलना। शेतकरी मोर्चा शांततेला आदर्श दाखवतो, जरांगेंचं आंदोलन गोंधळ, अशांतता निर्माण करतं। महिला पत्रकारांशी गैरवर्तन करताना जरांगेंचे कार्यकर्ते दिसतायत। हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला सुशोभनीय नाही। छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्धात बंदी बनलेल्या स्त्रियांना साडी, चोळी, दागिने देऊन सुरक्षित परत पाठवलं। हा आदर्श जरांगेंचे कार्यकर्ते कधी घेणार? 2018च्या लॉंग मार्चनं शांततेतली ताकद दाखवली, तर जरांगेंचं आंदोलन मात्र भरकटताना दिसतंय। जरांगे उपोषण करतायत, पण त्यांचे कार्यकर्ते मुंबई अशांत करतायत। CSMT स्टेशनवर जरांगेच्या कार्यकर्त्यांनी लोकल ट्रेन रोखली। हे दृश्य काय दर्शवतायत? जरांगेंचं आंदोलन खरंच शांततेच्या मार्गाने सुरू आहे का? आंदोलनाचं लोण मुंबईभर पसरवण्याचा डाव आहे का? रेल्वे ट्रॅकवर जरांगेंचे कार्यकर्ते का उतरले? सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीला धरण्याचा अधिकार जरांगेंच्या कार्यकर्त्यांना कुणी दिला? हा प्रश्न मुंबईकरांना पडलाय। जरांगेंच्या शांततेचं आव्हान कुठे गेलं, याचं उत्तर जरांगेंना द्यावंच लागेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, आणि तुमचं याच्याबद्दल नेमकं काय मत आहे हेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला।